श्री गुरुदेव दत्त। व्ययस्थानाची, मोक्षाची व संतांच्या प्रेमाची रास गुरुच्या अंमलाखाली येते, त्याच्यामुळे ही द्विस्वभावी व स्त्री रास आहे। त्यासोबतच गुरु हा मोक्षाचा कारक आहे। संवेदनशील व हळव्या स्वभावाचे त्या मीन राशीच्या व्यक्ती असतात। गुरुच्या अधिपत्यामुळे या मीन राशीच्या व्यक्ती परोपकारी असतात, उदार मनाचे असतात आणि प्रामाणिक देखील असतात। मीन राशीच्या व्यक्ती गुरु सोबत आहे, त्यामुळे आत्मज्ञान असतं ह्या व्यक्तींना, ईश्वर प्रेम असतं, भक्तीची प्रचंड आवड असते, त्यासोबतच स्वार्थ त्याग देखील ह्या व्यक्ती करत असतात। यांचा हा महत्वपूर्ण हे 4 गुण आहेत मीन राशीच्या व्यक्तींचे। त्यासोबतच गुरु सोबत आहे तरी पण धनु राशीपेक्षा थोडस यांना कमी प्रमाणात गुरुचं फळ हे मिळत असतं। मी म्हटल्याप्रमाणे धनु राशी इतकं म्हणजे धनु राशीचा नक्षत्र स्वामी हा गुरु आहे आणि त्यासोबत मीन राशीचा पण आहे, पण मीन राशीला थोडं कमी फळ भेटतं, त्यामुळे यांच्यात निर्णय क्षमता ही खूप कमी असते, निर्णय घेण्यास वेळ लागतो। त्यासोबतच त्यांचं आणखी एक असतं की एखाद्या निर्णय घेते वेळेस जे निर्णय घेता घेता एका महत्वपूर्ण विचारावर वळण देणं आवश्यक असतं, तर त्या गोष्टी यांच्याकडनं होत नाहीत। परिस्थितीला वळण देण्याची क्षमता थोडी कमी असल्यामुळे आहे त्या परिस्थितीत या व्यक्ती थोडं राहण्याचा प्रयत्न करत, विनाकारण त्याला खूप प्रतिकार करत ह्या व्यक्ती बसत नाहीत। मीन राशीच्या व्यक्ती या दिसायस सौंदर्यपूर्ण असतात, पुन्हा गौरवर्णीय असतात, सात्विक देखील दिसतात, त्यांच्या चेहऱ्यावर एक सात्विकपणा असतो आणि हे खरंच आहे, कारण माझ्या घरात माझी स्वतःची आई ही मीन राशीची आहे आणि ती खरंच सौंदर्य प्रधान आहे, भरपूर सौंदर्य आहे तिच्याकडे। व्यक्तीची किंवा निर्णयाची पारख न करता या व्यक्ती काय करतात, दुसऱ्यावर विश्वास ठेवतात आणि ह्या प्रसंगामुळे म्हणजे कोणावरही विश्वास ठेवल्यामुळे त्यांच्यावर कोणतेही विचित्र प्रसंग येऊ शकतात। मीन राशीच्या व्यक्ती ओळखायच्या कशा? धनु राशीच्या व्यक्ती दातावरून ओळखायच्या, तर मीन राशीच्या व्यक्ती थोड्या स्थूल असतात, त्यांच्या तळपायांची आग होत असते, अंगावर स्थूलता असणे, सूज येणं ह्या त्यांचे चिन्ह आहेत। मीन राशीचे तुम्ही चिन्ह जर बघितलं तर 2 मासे दिसतात, त्याच्यावरून लक्षात येतं की ही जलतत्वाची रास आहे। त्यासोबतच या राशीच्या व्यक्तींनी काय व्यवसाय करावा? समुद्री व्यवसाय। तुम्हाला आता मी सांगितलेच आहे की त्यांचं चिन्ह मासे, त्यानुसारच बघा, त्याच अनुषंगाने व्यवसाय त्यांनी करणं आवश्यक आहे। त्यासोबतच समुद्री व्यवसाय, नेव्ही आहे, नेव्हीचे कप्तान आहेत, अशा प्रकारचे व्यवसाय ते करू शकतात। मीन ही राशी व्ययस्थानाची, व्ययस्थान म्हणजे तुमच्या पत्रिकेमधलं कुंडलीमधलं 12वं स्थान, जे शेवटचं स्थान आहे, तर त्यांनी परदेशी व्यापार, आयात निर्यात करणं, आंतरराष्ट्रीय संस्था, गिर्यारोहण, न्याय संस्था, अशा प्रकारचे न्याय संस्था याच्यासाठी की गुरु सोबत आहे, त्यामुळे न्याय व्यवस्थेमध्ये किंवा परदेशी व्यक्तींसाठी काही गोष्टी करू शकत असेल तर अशा प्रकारचे व्यवसाय त्यांनी नक्कीच करावे। कोणी जर स्थलांतरित होऊ इच्छित असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा उत्तमच आहे। अशा प्रकारची ही मीन राशी आहे। कशी वाटली ही मीन राशी ती नक्कीच कमेंट बॉक्सवर सांगा। त्यासोबतच ह्या 12 राशींचा प्रवास हा देखील कसा वाटला ते सांगा। तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर नक्कीच आम्हाला विचारा, आम्ही इथेच आहोत। तुमच्या प्रश्नांची उत्तरं 100% आम्ही देण्याचा प्रयत्न करू। तुमचा या राशींविषयी किंवा याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल तोही तुम्ही विचारू शकतात। त्यासोबतच ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। या पुढचा काय व्हिडिओ असेल ते पण आम्ही नक्कीच सांगू। 12 राशीनंतर आणखी एक तुम्हाला समजेल, पत्रिकेमधलं समजेल किंवा तुम्हाला वागण्या बोलण्यात काही गोष्टी कळतील, हे आपण बघणारच आहोत। धन्यवाद।